चहाच्या वेळेला काहीतरी नवीन आणि चविष्ट खायचंय। पालक आणि बटाट्याच्या कुरकुरीत स्टिक्स तुमच्यासाठी परिपूर्ण पर्याय आहेत। ताज्या पालकाची ताजगी आणि बटाट्याचा मऊपणा यांचा संगम या स्नॅक्समध्ये आहे, जे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट दोन्ही आहेत। मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत हे स्टिक्स नक्कीच हिट ठरतील। चला पाहूया ही सोपी आणि जलद तयार होणारी रेसिपी। नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। येथे बघू शकता पालक बटाटा क्रिस्पी स्टिक्स बनवून घेतलेले आहेत। तर ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे आता आपण रेसिपी पाहूया। आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी पालक पोटॅटो टिक्स कसं बनवायचं। क्रिस्पी पालक पोटॅटो टिक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेली आहे, तर ही निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। 1 कप मैदा, तर इथे 200 ग्रॅमच्या मेजरमेंटचा हा कप आहे। याच कपाने 1 कप मैदा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, पाव चमचा मिरपूड, अर्धा चमचा लाल तिखट। इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 4 चमचे कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी इथे मी पोहे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला, त्याचबरोबर 1 चमचा लसूण मिरचीचा ठेचा। हे झालं आपलं साहित्य। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक आता चिरून घ्यायचा आहे। तर हा पालक चिरताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा। तर आता आपण पालक चिरून घेऊया। इथे आपला पालक चिरून झालेला आहे, हा आता साईडला ठेवून देऊया। इथे मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे। बटाटा मॅश करण्यासाठी आपल्याला एक पुरणची चाळण घ्यायची आहे। तर इथे मी पुरण बारीक करायची चाळण घेतलेली आहे। तर हा उकडून घेतलेला बटाटा आता याचे तुकडे करून घ्यायचे, चाकूच्या साहाय्याने कट मारून घ्यायचे। उकडून घेतलेला बटाटा कट करून घेतलेला आहे। तर आता पुरणाच्या चाळणवरती हा बटाटा पूर्णपणे मॅश करून घ्यायचा। तर बघू शकता इथे उकडून घेतलेला बटाटा पूर्णपणे पुरणाच्या चाळणीवरती मॅश करून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे एकसारखा असा मॅश करून पुरणाच्या चाळणीच्या खाली चिकटून बसलेला आहे। तर हा मॅश केलेला बटाटा काढून घ्यायचा बाउलमध्ये। बघू शकता इथे मॅश केलेला बटाटा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। पुरणाच्या चाळणीमध्ये उकडलेला बटाटा मॅश केल्यामुळे पालक पोटॅटो क्रिस्पी एकसारखे टिक्स होतात, त्याच्यामुळे उकडून घेतलेला बटाटा मॅश करून घ्यायचा। इथे मी रिकामी एक परात घेतलेली आहे, याच्यामध्ये आता सर्व साहित्य मिक्स करून क्रिस्पी पालक पोटॅटो टिक्ससाठी डो बनवून घ्यायचा आहे। मॅश केलेला बटाटा टाकून घेऊया। बारीक चिरलेला पालक, मैदा, बारीक केलेले पोहे, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, लसूण मिरचीचा ठेचा, लाल तिखट, मिरपूड, हळद, आलं लसूण पेस्ट, धने पावडर, जिरे पावडर, ओवा आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिक्स करून मळून घेऊया। सुरुवातीला कोरडंच मळून घ्यायचं। इथे आपलं कोरडं मिक्स करून झालेलं आहे। तर आता हे मळून घ्यायचं। तर मळण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण उकडलेल्या बटाट्यामध्येच हे बॅटर पूर्ण मळलं जातं। तर आता मळून घेऊया। इथे आपलं मळून डो तयार करून घेतलेला आहे। याच्यावरती आता 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर तेलामध्ये छानपैकी मळून घेऊया।
तेलामध्ये गोळा मळून झालेला आहे। तेलामध्ये गोळा मळून झाल्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। हा आता 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून घ्यायचा आहे। तर याच्यावरती झाकण झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवून घेऊया असाच। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। मॅरिनेटला गोळा ठेवलेला होता तो आता बघूया। तर झाकण काढून घ्यायचं। तर बघू शकता व्यवस्थित इथे गोळा मॅरिनेट झालेला आहे। तर मुरलेल्या या गोळ्यामधून अर्धा भाग कट करून घ्यायचा। याचा गोल एक गोळा बनवून घेऊया। हा घेतलेला गोळा इथे मी तीळ आणि खसखस घेतलेली आहे याच्यामध्ये बुडवून घ्यायचा। दोन्ही बाजूने लावून घ्यायचे तीळ आणि खसखस। खूप सारी लावून घ्यायची। तर बघू शकता इथे तीळ आणि खसखस लावून घेतलेली आहे। हा आता गोळा लाटून घ्यायचा। तर हा गोळा लाटताना कोरड्या पिठात बुडवून न घेता तेल टाकून लाटून घ्यायचा आहे। तर इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं। पोळपाट्याला पसरून घ्यायचं। याच्यावरती हा गोळा ठेवायचा। लाटण्यापूर्वी दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं। दोन्ही बाजूला तेल लावल्यानंतर आता लाटून घेऊया। तर हा लाटताना गोळा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे। तर बघू शकता याची जाडी। तर इतपत मी जाड लाटलेला आहे। लाटून झाल्यानंतर याला आपण चौकोनी शेप मध्ये कट करून घ्यायचा आहे। सुरुवातीला साइडच्या कडा कट करून घेऊया आणि चौकोनी शेप देऊन घ्यायचा। तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा कोरण्याच्या साहाय्याने चौकोनी शेप देऊन घेऊ शकता आणि कडा काढून घ्यायच्या। तर बघू शकता इथे मी चौकोनी शेप मध्ये कट करून घेतलेला आहे। आता याचे छोटे छोटे पीस पाडून घ्यायचे। तर तुम्हाला आवडतील तसे पाडून घ्या याचे। मीडियम साइज मध्ये किंवा अगदीच बारीक किंवा अगदीच मोठे असे। तर इथे मी मीडियम साइज मध्ये कट करून घेणार आहे। आता आपण सर्व कट करून घेऊया। तर बघू शकता इथे अगदी व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे। अगदी छोट्या छोट्या पिसामध्ये मी कट करून घेतलेला आहे। तर हे पीस लांब असे कट करून घ्यायचे। कट केलेले हे टिक्स तळून घेऊया। एकीकडे आपलं तेल हे गरम झालेलं आहे। याच्यामध्ये कट केलेले टिक्स टाकून घेऊया। तर एक एक करून टिक्स टाकून घ्यायचे। टिक्स तेलामध्ये सोडून झालेले आहेत। गॅस मंद आचेवरती ठेवून हे टिक्स तळून घ्यायचे। अधूनमधून हलवायचं। सोनेरी कलर येईपर्यंत हे तळून घेऊया। क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। बघू शकता इथे कुरकुरीत असे टिक्स तळून झालेले आहेत। आता हे तळलेले टिक्स काढून घेऊया। तर तेल नितळून काढून घ्यायचे। बटर पेपर वरती काढायचे। जेणेकरून राहिलेले एक्स्ट्राचं तेल या बटर पेपरला लागेल। तर बघू शकता तळलेले टिक्स काढून घेतलेले आहेत। आता राहिलेले सर्व टिक्स तळून घेऊया। सर्व स्टिक्स तळून झालेले आहेत। पालक बटाटा क्रिस्पी स्टिक्स बनवून घेतलेले आहेत। तर बाहेरून कुरकुरीत आतून असे सॉफ्ट असे हे झालेले आहेत। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।